सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरती शिवरायांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। तुर्तास कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष पुढील आदेश होईपर्यंत जतन करून ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र नव्यानं 60 फूट उंच असलेल्या शिवरायांचा हा पुतळा उभारण्यासाठी कला संचालनालयानं मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे। आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतोय। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी 26 ऑगस्ट रोजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि ती दुर्घटना घडल्यानंतर याच किल्ल्यावर राजकारण देखील झालेलं पाहायला मिळालं। मात्र आता जे महाराजांचा पुतळा कोसळला होता त्या पुतळ्याचे जे अवशेष होते ते या ठिकाणावरून उचललेले आहेत। काल पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात या ठिकाणी पुतळ्याचे जे अवशेष होते ते उचलून पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी ठेवलेले आहेत। कारण त्या संदर्भात न्यायालयात केस देखील दाखल आहे आणि त्यामुळे त्या केसचा निर्णय येईपर्यंत ते पुतळ्याचे अवशेष जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। पोलिसांच्या निगराणीखाली हे अवशेष ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर किल्ल्याची एक बाजूची भिंत तोडून ते अवशेष या ठिकाणी उचललेले आहेत। पोलीस बंदोबस्तात उचलल्यामुळे या ठिकाणी कुणालाही येण्यास प्रतिबंध केला होता। त्यामुळे आता जर पाहिलं असेल तर या ठिकाणचे सर्व साहित्य जे आहे ते उचललेले आहे आणि त्यामुळे नवीन जो पुतळा उभारणार आहे त्या पुतळ्याचं काम करण्यासाठीचे जे हे पाहिलं असेल तर कामाला वेग येण्याची शक्यता आहे जे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। राजकोट किल्ल्यावरील जे जुना पुतळा कोसळला होता त्या पुतळ्याचे संपूर्ण अवशेष जे आहेत ते या ठिकाणून हटवण्यात आलेले आहेत आणि आता या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्याच्या कामाच्या हालचालींना वेग कुठेतरी येताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, राजकोट, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।